खाते वाटपासाठी आजच सायंकाळी बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रामगिरी या निवासस्थानी ही बैठक होणार आहे अशी सूत्रांची झी 24 तासला माहिती मिळते। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे। खाते वाटपा संदर्भात आजच अंतिम निर्णय होणार आहे अशी देखील सूत्रांची माहिती समोर येते। खाते वाटपासाठी आजच सायंकाळी बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या निवासस्थानी ही बैठक होणार आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय आता खरं तर खाते वाटपाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण मंत्रिमंडळ विस्तार पार पडलेला आहे। आता खाते वाटप नेमकं कशा पद्धतीने होणार आहे याकडे लक्ष लागलंय आणि आजच या संदर्भात अंतिम बैठक होण्याची शक्यता आहे। ओम, बरोबर आहे श्रीकांत, काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। फडणवीस 3.0 सरकारच्या 39 मंत्र्यांनी काल शपथ घेतली। मात्र 24 तास उलटून गेले तरी सुद्धा खाते वाटपाच्या संदर्भात निर्णय अजून बाकी आहे। या संदर्भामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या नागपूरमधल्या शासकीय निवासस्थानी बैठक होईल। यामध्ये खाते वाटपाच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो अशी एक माहिती मिळते। खरं तर आज रात्री उशिरापर्यंत ही बैठक होईल असं कळतंय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्याकडनं सातत्यानं महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली जाते। शिवसेनेला महसूल असेल किंवा एक्साईज असेल यासारखी महत्त्वाची खाती हवी आहेत। दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या गटाकडनं सुद्धा तशाच प्रकारच्या मागण्या केल्या जातात। त्यामुळे या सगळ्या चर्चा आणि या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यांमध्ये नेमकं कोण सरशी कोणाची सरशी होते, कोण बाजी मारते आणि महत्त्वाची खाती मलईदार खाती कोणाला मिळतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगानं ही बैठक महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे आजच्या या बैठकीत खाते वाटपाच्या संदर्भात निर्णय होईल आणि 2 दिवसामध्ये किंवा उद्या संध्याकाळपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होईल अशी एक अपेक्षा आता माहितीकडनं व्यक्त केली जाते। श्रीकांत, निश्चितच ओम, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघितलं, मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यानंतर अनेक खरं तर नाराजांची संख्या वाढलेली आपण बघितली असेल। तिन्ही पक्षांमधून अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक नाराजांची संख्या आपण बघितली। आता तोच मुद्दा या ठिकाणी खाते वाटपानंतर देखील लागू होऊ शकतो का? कारण आपण बघितलं की विविध खात्यांची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडनं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं केली गेलेली आहे। त्यामुळे आता या नाराजीचं देखील मोठं आव्हान असणार आहे। निश्चितच, कारण खूप महत्त्वाचे आणि दिग्गज नेते तीनही पक्षांमध्ये आहेत। विशेषत्वानं अजित पवारांकडनं ह्या सगळ्या सिनियर मंत्र्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली होती। अजित पवारांनी नवे चेहरे मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केले होते। दुसऱ्या बाजूला भाजप असेल किंवा शिवसेना असेल, शिवसेनेकडनं सुद्धा 3 महत्त्वाच्या नेत्यांना तानाजी सावंत असतील, केसरकर असतील किंवा अब्दुल सत्तार असतील, तिघांना ड्रॉप केलं गेलं होतं। त्यामुळे नवे चेहरे आलेत, त्यामुळे नव्या चेहऱ्यांना अधिकाधिक चांगल्या प्रकारची खाती देण्यात यावीत किंवा अधिकाधिक चांगली खाती आपल्याकडे यावीत, जेणेकरून आपल्याला पुढच्या काळामध्ये पक्ष विस्तारासाठी पक्ष बांधणीसाठी त्याचा फायदा होईल अशा प्रयत्न दोन्ही बाजूंकडनं असणार आहे, तिन्ही पक्षांकडनं असणार आहे। त्यामुळे यामध्ये कोण बाजी मारते आणि नंतर महत्त्वाची खाती न मिळाल्यामुळे जी नाराजी आहे त्याचा कसा फटका बसतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कारण अवघ्या काही महिन्यांवरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊन ठेवल्या, त्यामुळे एकतर मंत्रिपदांचं वाटप आणि दुसऱ्या बाजूला खाते वाटप या दोन्हीचा कशा प्रकारे माहितीला फटका बसतोय आणि त्याचा नेमका फायदा कशा प्रकारे होतो हे दोन्ही गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे। श्रीकांत, निश्चितच त्यामुळे आता खाते वाटपाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद ओम सविस्तर माहितीसाठी।